नवजात बाळाच्या पोटात एक नव्हे तर 2 मृत अर्भक, गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी। बुलढाण्यामध्ये बाळाच्या पोटात बाळ असल्याची दुर्मिळ घटना समोर आली होती। या दुर्मिळ घटनेतील महिलेची नुकतीच सुरक्षित प्रसूती करण्यात आली। बुलढाणा जिल्हा महिला रुग्णालयात शस्त्रक्रिया करून महिलेची यशस्वी प्रसूती करण्यात आली। त्यानंतर या बाळाला आणि आईला पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठवण्यात आलं होतं। या ठिकाणी नवजात बाळाच्या पोटातील बाळ बाहेर काढण्यात आलं आणि या बाळाच्या पोटामध्ये एक नव्हे तर 2 मृत अर्भक होते। ते यशस्वी शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार बुलढाण्यातील त्या नवजात 3 दिवसांच्या बाळावर अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली। त्या नवजात बाळाच्या पोटात एक नाही तर 2 मृत अर्भक निघाले। दोन्ही अर्भक 3 इंचाचे होते। त्या नवजात बाळाच्या पोटात दोन्ही अर्भकांचे शरीर तयार झाले होते। 5 डॉक्टर, 4 नर्स आणि इतर कर्मचारी यासह 12 जणांनी या नवजात बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया केली। बाळाच्या पोटाला 12 टाके पडले। शस्त्रक्रियेनंतर नवजात बाळाची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। एका पुरुष जातीच्या नवजात पोटातून 2 अर्भक निघणे ही देशात आत्तापर्यंतची पहिलीच घटना आहे। या बाळावर शस्त्रक्रिया करणं हे डॉक्टरांसमोर मोठं चॅलेंज होतं। यशस्वी शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या वडिलांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत। ही जी शस्त्रक्रिया होती ही 3 दिवसाचं बेबी आहे आणि त्याच्या बेबीच्या पोटामध्ये ट्विन्ससारखे पण जीव नसणारे अवयव होते, ज्याला हात पाय दोन्ही 2 बाळ होते आणि त्यांना हात पाय होते, डोकं नव्हतं आणि खालचा भाग शरीराचा बनलेला होता। तर ती शस्त्रक्रिया आज इथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आणि त्याला जवळपास 1-1.25 तास लागला। आणि या शस्त्रक्रियेमध्ये मी डॉक्टर उषा गजबिये, डॉक्टर नवीन चौधरी, आपल्या इथे पीडियाट्रिक सर्जन, सीनियर पीडियाट्रिक सर्जन आहेत, डॉक्टर मंगेश मेंढे सर, जे आज आपल्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल सुपरिटेंडंट म्हणून कार्यरत आहेत, डॉक्टर मॅडम ही जी शस्त्रक्रिया आहे एनेस्थेटिस्ट डॉक्टर संजय महात्पुरे पण होते, सर डॉक्टर निलेश पेडियाट्रिशियन आहेत। मेडिकल ही शस्त्रक्रिया किती चॅलेंजिंग होती, काय कॉम्प्लिकेशन्स आले? शस्त्रक्रिया चॅलेंजिंग असतेच, कारण की 3 दिवसाच्या बाळामध्ये तुम्ही जर मोठी शस्त्रक्रिया करता, ज्याच्या पोटामध्ये 2 बाळ आहेत आणि ते तुम्हाला काढायचे आहेत, त्याला रक्त सप्लाय पण असतो, तो रक्त सप्लाय नॉर्मल शरीराच्या अवयवाला जोडलेला असतो आणि त्यापासून तुम्हाला ते सेपरेट करावं लागते। तर शस्त्रक्रिया एक तर छोटं बेबी असल्यामुळे, दुसरं त्याचे अवयव शरीरात पूर्ण मोठं बाळ असल्यामुळे आणि मोठी ट्यूमर असल्यामुळे ते आपल्याला चॅलेंजिंग राहतं। त्याचं ॲनेस्थेशिया चॅलेंजिंग असतो, बाळाचं ऑपरेशन चॅलेंजिंग असतं। त्याच्यावर मी ॲडमिट केलं बाईला, त्याला प्रॉब्लेम झाली ती, अंगावर वाढ लागलं होतं, त्या हिशोबानं डॉक्टरनं त्याला गोळी दवाई दिली आणि घरी पाठवून दिलं सुट्टी करून। त्याच्यानंतर डबल ॲडमिट केला बाईला बुलढाणा। तिथं डॉक्टर अग्रवाल यानं बाईचं सिझर केलेलं आहे। पहिले 2 सिझर असल्यानंतर बी त्या डॉक्टरचा मी अभिमान न करतो आणि लई उपकार मानतो की त्यानं माझ्या बाईचं जीवन वाचवलं। आणि इथं हॉस्पिटलमध्ये पण डॉक्टर लोकांना माझ्या मुलगाचं जीवन वाचवलं, 2-2 मुलं काढलं, त्याच्याबद्दल मी त्याचा बी धन्यवाद करतो। आणि सरकाराशी विनंती करतो की अशा हॉस्पिटलसाठी काही ना काही सुविधा करायला पाहिजे आणि अजून पुढे जर असं त्रास असला कोणाला, कोणा बाईला, कोणाला काही बी त्रास असला असेल लेकराला, तर या दवाखान्याची सुविधा अजून वाढायला पाहिजे आणि प्रत्येक पेशंट इथे इलाज व्हायला पाहिजे, असं मी अभिनंदन करतो। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बुलढाणा।